गाव गेल्या काही वर्षांपासून भयंकर उष्णतेने पीडित होतं. रमेश या भयंकर उन्हामध्ये शेतामध्ये खूप मेहनत करत होता की तेव्हा त्याचा मुलगा मोहन येतो आणि बोलतो, बाबा, आईने तुमच्यासाठी जेवण आणि फ्रीजचं थंड पाणी पाठवलंय. चांगलं झालं तू मोहन आलास. माझा गळा केव्हापासून सुकलाय. बाबा, आपल्या गावामध्ये एवढी गरमी पडते, का नाही आपण आपलं शेत विकून दुसऱ्या शहरामध्ये राहायला जात? अरे मोहन, तू अजून लहान आहेस, तुला नाही समजणार. आपल्या गावामध्ये काही वर्षांपासून पाऊसच नाही पडत आहे आणि इथे वीज सुद्धा नाहीये. जमीनदारने आपल्या रकमेने या गावामध्ये सोलार प्लांट लावलेत. त्याचमुळे आपल्या गावामध्ये वीज सप्लाय होते. पण तो त्याच घरामध्ये वीज सप्लाय करतो ज्या घरातले लोक आपलं शेत त्याच्या घरामध्ये गहाण ठेवतात. इथपर्यंत की गावातले सगळे घरातले पंखे, कूलर आणि फ्रीज सुद्धा जमीनदारनेच दिलेले आहेत. हे तर चुकीचं आहे बाबा. मानलं जमीनदार सगळ्यांना वीज, कूलर आणि फ्रीज देतो आहे, पण बदल्यामध्ये काम सुद्धा तर खूप जास्त घेतो. तू तर खूपच समजदार आहेस मोहन. त्यामुळेच तर मी तुला शिक्षण घेण्यासाठी तुझ्या आजीच्या घरी शहरात पाठवत आहे की तू शिकून सवरून या गावामध्ये वापस येशील तर वर्षांपासून चाललेली ही परंपरा बंद करून टाकशील. मोहन हसत हसत तिथून निघून गेला. ह्या घटनेच्या 10 वर्षांनंतर विमला आपल्या शेतामधून काम करून आपल्या घरी आलीच होती की तेव्हा ती आपल्या घरात आपल्या मुलाला एका सुंदर मुलीला बघून अचंबित राहिली. मोहन, तू कधी आलास? हा आई, बस आत्ताच आलेलो आहे. आणि तुझ्याबरोबर ही मुलगी कोण आहे? आई, हिचं नाव मोहिनी आहे. ही माझ्या सोबत शिकत होती. आम्ही दोघांनी लग्न केलं आणि आजपासून ही तुझी सून आहे. आणि आई, मी या गावातच राहणार आहे. नाही बाळा, ह्या गावाची लोक आज पण जमीनदाराचे गुलाम आहेत. आई, मला बाबांनी शहरामध्ये यासाठी शिक्षणासाठी पाठवलं होतं ताकी मी आपल्या गावातल्या लोकांना जमीनदाराच्या गुलामीमधून मुक्त करून टाकेल. दुसरा दिवस मोहन जमीनदारच्या हवेलीकडे निघून गेला. अरे मोहन, तू गावात कधी आलास? जेव्हा तू गाव सोडून गेला होता तेव्हा खूपच छोटा होतास. बघ आता केवढा मोठा झालायस. चल, चांगलं आहे की तू आलास. तुझे वडील 5 वर्षापूर्वीच या संसाराला सोडून चालले गेले. आता त्यांचं काम तू करशील. मी इथे माझ्या शेताचे कागदपत्र घ्यायला आलोय. काय मूर्खासारखं बोलत आहेस तू? मी मूर्खासारखं नाही बोलत आहे, मी खरं बोलत आहे. मूर्ख, शहरामध्ये जाऊन 4 पुस्तकं काय वाचले? स्वतःला काय खूप मोठं बॅरिस्टर समजतोस का? नको विसरूस. धूपपूर गावातल्या विहिरी थंड पाणी देत नाहीस. जर तू शेताचे कागदपत्र इथून घेऊन गेलास तर मी माझ्या सोलार प्लांटपासून वीज तुझी घराची बंद करून टाकेल आणि तुझ्या घरातले कूलर आणि पंखे सगळं हिसकावून घेईल. ना तर तुम्ही माझ्या घराची वीज बंद करू शकता, ना माझ्यापासून फ्रीज आणि कूलर हिसकावून घेऊ शकता, कारण की माझ्या वडिलांनी वर्षांपासून तुझी गुलामी केली आहे. जमीनदार रागामध्ये मोहनला शेताचे कागद देतो आणि बोलतो, जा, आजपासून तुझं शेत तुझं आहे. मोहन आनंदात तिथून निघून गेला. मोहन जसंच गेला, जमीनदारचा साथी बलराम त्याला बोलतो, हे काय जमीनदार साहेब, तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने हार मानली? असं तर हा मुलगा सगळ्या गावाची जमीन हिसकावून घेऊन जाईल. चिंता नको करूस बलराम, आता पुढे पुढे बघ काय होत आहे ते. दुसऱ्या दिवस जेव्हा मोहन आपल्या बायको मोहिनी बरोबर घरी बसलेला होता तेव्हा तिथे जमीनदार, बलराम आणि काही लोक तिथे येऊन पोचले. जमीनदार, तुम्ही इथे कसे? जमीनदार रागात बलरामला बोलतो, बघत का आहे बलराम, मोहनच्या घरातलं फ्रीज आणि कूलर उचला आणि याच्या घराची विजेचा सप्लाय सुद्धा बंद करा. आणि याच्या शेतामध्ये पाणी सुद्धा माझ्या ट्यूबवेल पासून येतं आणि त्या ट्यूबवेलला चालवण्यासाठी माझीच वीज वापरली जाते आणि तिथून सुद्धा वीज हटवून टाका. आता बघतो हा शेती कसा करेल आणि बिना थंड पाणी पिल्याने ह्या गावातल्या गरमीला कसं झेलतो ते. एवढं बोलून जमीनदार हसत हसत मोहनच्या घरातला फ्रीज आणि पंखा घेऊन निघून गेला. मोहनची आई विमला रडत रडत आपल्या मुलाला बोलते, आता पण वेळ आहे,
शेताचे ते कागद त्या जमीनदाराला दे बाळा. आता मला या म्हातारपणात ही गरमी सहन होत नाही रे. आपल्या आईचं बोलणं ऐकून मोहनच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो गपचूप गावापासून काही दूर झाडांमध्ये जाऊन बसला. तेव्हा तिथे एक कबाडीवाला आला आणि एक कबाड झालेल्या फ्रीजला झाडांमध्ये टाकून देतो. काय झालं भाऊ, या फ्रीजला का फेकत आहे? हे फ्रीज खूप वर्षांपासून जमीनदाराच्या तैखान्यात पडलेलं होतं. जमीनदारने याला झाडामध्ये फेकून द्यायचे आदेश दिलेत. एवढं बोलून कबाडीवाला तिथून निघून गेला. मोहन कबाड झालेल्या त्या फ्रीजला आपल्या घरी घेऊन आला. हा फ्रीज तर कबाड झालेला आहे. मोहन सगळं काही आपल्या बायकोला सांगतो आणि बोलतो, मी याला ठीक करून टाकेल. शहरामध्ये मी हे काम सुद्धा शिकलोय. मोहन दिवस रात्र त्या कबाड फ्रीजला सरळ करण्यामध्ये लागला आणि काहीच दिवसामध्ये कबाड फ्रीज नवीन दिसायला लागलं. मोहन ह्याला चालवण्यासाठी पण विजेची गरज असते. चिंता नको करू मोहिनी, की सरकारला मी एक चिठ्ठी पाठवली आहे की ते माझ्या गावामध्ये सरकारी सोलार प्लांट लावावे आणि मी त्यांना काही कर्जाची सुद्धा अपील केली आहे. चिंता नको करू, सगळं नीट होईल. अर्ध्या रात्रीचा वेळ होता. मोहन गाढ झोपेमध्ये झोपलेला होता. अचानक त्याच्या पूर्ण खोलीमध्ये थंड पसरली. मोहन अचानक उठला. मला माझ्या रूममध्ये AC सारखे का फील होत आहे? काय झालं बाळा? आई, तुला खोलीमध्ये थंडी नाही वाजत आहे? हो वाटत तर आहे. हो मला पण. तेव्हा त्या दोघांची नजर फ्रीजवर पडली. फ्रीजच्या आतला दृश्य पाहून त्या सगळ्यांचे डोळे आश्चर्याने मोठे मोठे झाले होते. फ्रीजच्या आत एक पूर्ण बर्फाचं गाव होतं, जिथून थंड हवा मोहनच्या खोलीपर्यंत येत होती. हे कसं शक्य होऊ शकतं? माहित नाही, पण मला तर वाटतं की आपल्याला आत जाऊन बघायला हवं. सुनबाई बरोबर बोलत आहे. मला तर हा एखादा जादुई फ्रीज वाटत आहे. ते तिघे जण फ्रीजच्या आत जातात. दुसऱ्या क्षणी त्या तिघांनी स्वतःला एका गावामध्ये पाहिलं, जिथे प्रत्येक वस्तू बर्फाची बनलेली होती. तेव्हा त्या तिघांच्या कानांमध्ये एका बाईची आवाज पडली. कोण आहात तुम्ही तिघं? त्या तिघांनी जसंच मागे वळून बघितलं तर मागे एक बर्फाची स्त्री उभी होती आणि त्या तिघांना बघत होती. माझं नाव मोहन आहे आणि ही माझी आई आणि बायको आहे. एवढं बोलून मोहन बर्फाच्या बनलेल्या त्या स्त्रीला सगळं काही सांगतो. तर ह्याचा अर्थ तूच तुझ्या गावावर लागलेला श्रापला संपवू शकतोस. मी तुमच्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो. चल, मी तुला आपल्या बर्फाच्या गावाच्या बर्फाच्या मुखियाला भेटवते. तेच तुला सांगतील की तुझ्या गावामध्ये गरमी वाढण्या आणि वर्षा न होण्याचा काय रहस्य आहे. मोहन त्या बर्फच्या स्त्रीबरोबर एका बर्फच्या हवेलीच्या आत जातो. मुखियाजी, हे धूपपूर गावामधून आले आहेत. तुम्ही जिथे उभे आहात मोहन, ते एक दुसरं संसार आहे. त्याला तू जादुई संसार म्हणू शकतोस. तू ज्या गुफेमधून आला आहेस त्या गुफेचं द्वार हजारो वर्षांपासून बंद होतं. वर्षांपूर्वी आमच्या गावातल्या एका बर्फाच्या मानवाने या दरवाजाला तोडलं होतं. तो बघू इच्छित होता की या गुफेमध्ये काय आहे. जेव्हा तो या गुफेच्या द्वाराला तोडून आतमध्ये आला तर त्याने आपल्या स्वतःला दुसऱ्या जगामध्ये मिळवलं. त्यावेळी तुझ्या गावामध्ये खूप पाऊस पडायचा आणि पूर्ण गावामध्ये नुसती हिरवळच हिरवळ होती. बर्फाच्या माणसाला बघून तुमच्या गावाचा मुखिया खूपच घाबरला आणि त्याने आमच्या गावातल्या बर्फाच्या मानवाला एका फ्रीजमध्ये बंद केलं आणि त्या फ्रीजला एखाद्या तैखान्यामध्ये टाकलं आणि त्या बर्फाच्या मानवाने फ्रीजच्या आतमध्येच आपला जीव सोडला. पण मरण्याच्या आधी त्याने एक शाप दिला की ज्या माणसांनी त्याला फ्रीजमध्ये कैद केलं होतं त्याच गाववाल्यांना आजपासून आपलं सगळं जीवन घाबरून घाबरूनच घालवावं लागेल. त्याच्यानंतर त्या गावामध्ये पाऊस पडणं बंद झालं आणि भयंकर गरमी व्हायला लागली. समजलं, त्या गुफेमध्ये आमच्या जगाचा द्वार उघडतं. बहुतेक त्या बर्फाच्या मानवाने त्याच फ्रीजमध्ये जीव सोडला, ज्या फ्रीजच्या द्वारामुळे माझा परिवार इथपर्यंत आलाय. आणि त्या बर्फाच्या मानवाच्या श्रापाने आमच्या गावातले सगळे लोक त्या जमीनदाराला घाबरूनच राहतात. तू एकदम बरोबर बोललास मोहन.
बहुतेक तू त्याच द्वाराने या दुनियामध्ये आलायस आणि त्या द्वारातून केवळ फक्त तोच येऊ शकतो ज्याच्या मनामध्ये दुसऱ्या लोकांबद्दल माणुसकी असते. तू तुझ्या गाववाल्यांच्या मनातून त्या भीतीला गायब करून टाक आणि त्यांच्या मनामध्ये वीरता जागव आणि काहीच दिवसामध्ये तो श्राप संपून जाईल. पण जमीनदाराने गाववाल्याच्या मनामध्ये खूप भयानक भीती निर्माण केली आहे. तूच त्या भीतीला समाप्त करू शकतो, कारण आमच्या गावामध्ये खूप वर्षांपासून ही भविष्यवाणी चालू झाली आहे की माणसांच्या जगामधून कोणीतरी एक माणूस आपली पत्नी आणि आईसोबत या गावामध्ये येणार आहे, जो आमच्या बर्फाच्या मानवाने दिलेल्या श्रापाला समाप्त करेल. आणि तो तू आहेस मोहन. बर्फाच्या मुखियाचं बोलणं ऐकून मोहन आपल्या बायको आणि आईला घेऊन गुफेच्या आत शिरला. दुसऱ्या क्षणी त्याने स्वतःला घराच्या आत पाहिलं. मोहन ताबडतोब गावाकडे निघाला आणि सगळ्या गाववाल्यांना एकत्रित करून सगळं काही सांगतो आणि बोलतो. गाववाल्यांनो, माझ्यावरती विश्वास करा. जमीनदाराची गुलामी करणं सोडून द्या आणि आपापल्या जमिनी त्यांच्याकडून वापस घ्या. तुम्ही तसं केलं तर या गावामध्ये पाऊस येणं चालू होईल. आम्ही तुमच्यावर विश्वास का करू मोहन? माझ्यावरती विश्वास करा. तुम्ही सगळे जमीनदारांकडून आपल्या शेताचे कागद वापस घ्या आणि माझ्यासोबत जाऊन शहरामध्ये कोतवालीमध्ये त्याच्याबद्दल रिपोर्ट दर्ज करा. तेव्हा एक बुजुर्ग माणूस त्याला बोलतो, मला असं वाटत आहे की आपण मोहनची गोष्ट ऐकायला पाहिजे. सगळे गाववाले जमीनदाराच्या हवेलीमध्ये जातात. हे सगळे गाववाले आपापल्या जमिनीचे कागदपत्र वापस घ्यायला आलेले आहेत. हे माहिती असताना की सोलर प्लांट माझा आहे, मी यांचं वीज आणि पाणी सगळं बंद करून टाकेल. चुपचाप यांचे कागदपत्र यांच्या हवाले करून टाका. जमीनदार इतक्या सगळ्या लोकांना बघून घाबरला. त्याने ताबडतोब सगळे कागद मोहनच्या हातामध्ये दिले. तेव्हा तिथे पोलिसची एक जीप आली. मोहन इन्स्पेक्टरकडे बघून बोलला, इन्स्पेक्टर साहेब, अटक करा या जमीनदाराला आणि याच्यासोबतच या बलरामला सुद्धा. पोलिसने जमीनदार आणि बलरामला अटक केलं आणि जेलमध्ये पाठवलं. आणि असं करतानाच धूपपूर गावामध्ये आकाशात काळी घटा पसरली आणि पावसाळा सुरू झाला आणि धूपपूर गाव श्रापासून मुक्त झाला.